तुळजाभवानी, अक्कलकोट आणि पंढरपूरचं दर्शन झाल्यानंतर आम्ही घराकडे निघालो होतो आणि रस्त्यातच शनी शिंगणापूर लागतं. तर शनी शिंगणापूरला जायचं ठरवलं होतं. तसं शनी शिंगणापूरला मी भरपूर वेळा गेली आहे, कमीत कमी 6-7 वेळा तर गेलीच असेल. पण कधी व्हिडिओ बनवण्याचा योग आला नाही, कारण तिथलं वातावरणच एवढं भारी असतं की तिथे कॅमेरा काढायची इच्छाच होत नाही. तिथे फक्त शांतता एन्जॉय करण्याची इच्छा होते. मग काय, आम्ही मंदिराकडे गेलो. तिथला प्रसादसुद्धा खूप छान असतो. खरं तर त्याचा व्हिडिओ वगैरे घ्यायचा राहिला. तिथे असा छान असा स्टॅच्यू बनवलेला आहे आपल्या महाराजांचा आणि तुकाराम महाराजांचा. ते पण खूप छान वाटतं आणि तुम्ही बघू शकता की व्हिडिओमध्ये जसं मी दाखवलंय तर कंटिन्यू शनी महाराजांवरती अभिषेक चालू असतो तेलाचा. तिथे तेलसुद्धा मिळतं तुम्हाला 10-20 रुपयाला. हे जाळ्यात जसं दाखवलंय तिथून तुम्ही तेल वगैरे वाहू शकता आणि कंटिन्यू अभिषेक चालू असतो. खूप छान वाटतं. जर रात्रीच्या वेळेस गेलात ना तर खूपच सुंदर वाटतं. एकदम असा पीस वाटतो. शनिवारी तर खूप गर्दी असते भाविकांची आणि असं गेलं तर लगेच दर्शन होऊन जातं 5-10 मिनिटामध्ये वगैरे. एवढा काही वेळ लागत नाही दर्शनाला. खूप प्रसन्नता असते तिथे. शनिवारी मात्र खूप गर्दी असते, तर शक्यतो शनिवार बघून जाऊ नका. आणि असं म्हटलं जातं की जर तुम्हाला साडेसाती वगैरे असेल तुमच्या याच्यामध्ये कुंडलीमध्ये, तर इथे येऊन नक्की दर्शन करावं असं म्हटलं जातं.